हॅलो गाईज. मी माझ्या प्रोजेक्टवर काम करत बसलो होतो आणि काम काय होतं, तर काम साधं होतं. म्हणजे आपल्या जे हे आहे ना, आपली वेबसाईट आहे ना, त्यामध्ये आपण डाटा वाढवत होतो. तर हा असा कसे डाटा आहे डायमंड शेपचा, डायमंड फेस शेपचा. तर आपल्याला तो आपल्या वेबसाईटमध्ये घालायचा होता. ओके. देन तर ते घालत असताना मी एका फेस शेपचा कंप्लीट केला डाटा डाटा घालून. तर मला कंटाळा आला होता. मग मी गेलो एका शॉपमध्ये. ओके. तर मी एका शॉपमध्ये गेलो आणि तेव्हा बघितलं काय क्यू आर कोड होता. आपण क्यू आर कोड सगळ्याच्या शॉपमध्ये असतोच. कुठल्याही शॉपमध्ये गेला तर तुम्ही, तर तो क्यू आर कोड होता. मग तो क्यू आर कोड बघितला मी ॲज अ यू आय पर्स्पेक्टिव्हनं बघितलं तर तो काय दाखवायचं त्यात, म्हणजे हेडलाईन काय होती, तुमचा जे जीपे, फोनपे ह्याच्याबद्दलच. बाकी तुमच्याबद्दल, तुमच्या ब्रँडबद्दल काय होतं त्यात. ओके. तर मला काय म्हणायचं आहे, जी इनडायरेक्टली तुम्ही जी ब्रँडिंग मार्केटिंग करायला आहे जीपे, फोनपे याची, ह्याच्या बदली जर तुम्ही तुमचा क्यू आर कोड, तुमच्या ब्रँडनं लेआउटनं केलेला क्यू आर कोड चिटकवला, तर मार्केटिंग तुमची होईल जास्त. ओके. तर ते तयार करण्यासाठी एक डेव्हलपर आहेत, ओके, तुमचा भाऊ. तर मग मी म्हटलं तयार करूया असं काही, तर म्हणजे भन्नाट आयडिया आहे. ओके. तर मला आवडलं, मी बसलो लॅपटॉप उघडला आणि तयार करत बसलो. तर ॲक्च्युली ते कसं तयार झालं ते दाखवतो तुम्हाला. तर ओके. तर ही काय काय विषय सांगतो. आता बघा, इथे तुमचं ब्रँड नेम टाकू शकता शॉपचं. ओके. देन तुमच्या यू पी आय आय डी असेल, तुमची प्रोफाईलमध्ये गेला तुमच्या जे यू पी आय पे, फोनपे. ओके. तर त्याच्यामध्ये तुमची यू पी आय आय डीमध्ये तुम्ही इथं घालू शकताय. ओके. देन तुमची टॅगलाईन असेल, तुमची जर शॉपची काही टॅगलाईन असेल ती तुम्ही इथे ॲड करा. देन तुम्ही तुमच्या ब्रँडचा कलर पॅलेटचे चूज करा आणि टेक्स्ट कलर चूज करा. ओके. देन ते तुम्ही तुमचा जर लोगो असेल शॉपचा, तर तो तिथं घाला आणि इथे डाउनलोडवर प्रेस करा. तर हे डाउनलोड होतं आहे, थोडा वेळ घेईल. तर गाईज, आपला क्यू आर कोड रेडी झालेला आहे. इथं आपण जाऊन चेक करूया ॲक्च्युली आपला क्यू आर कोड कसा झाला आहे. तर तुम्ही बघू शकताय इथं माझ्या ब्रँडचं काय शॉपचं नाव असेल ते, तुमची टॅगलाईन आणि हा तुमचा क्यू आर कोड. ओके. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जी शॉप आहे त्याची जास्तीत जास्त मार्केटिंग करू शकताय. ब्रँडिंग, लेआउट, त्यानुसार तुमच्या कस्टमरचा जो इंटेंट आहे तुमच्या शॉपकडे बघण्याचा, तो एका वेगळ्याच लेवलमध्ये जाईल. आणि अशा प्रकारची कॉन्टेंट, अशा प्रकारची डेव्हलपमेंट मी करत राहतो. आणि जर तुम्हाला अशी कॉन्टेंट आवडली